नमस्कार, आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारी उपवासाची खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली। चकली तळल्यानंतर आतपर्यंत साबुदाणा छान कुरकुरीत व्हावा, खाताना दाताला कडक लागू नये आणि चकली केल्यानंतर ही अशी दुप्पट तिप्पट फुलली पाहिजे, कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली झाली पाहिजे। या पद्धतीने चकल्या तयार करण्यासाठी साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण कशा पद्धतीने घ्यायला हवं, चकलीला आकार व्यवस्थित धरत नाही किंवा चकल्या करताना साच्यातून त्या तुटतात, त्यासाठी अशा छान गोलाकार एकसारख्या चकल्या तयार करण्यासाठी आपण इथं कुठलाही साचा किंवा यंत्र न वापरता अगदी सोप्या पद्धतीने या चकल्या तयार केलेल्या आहेत। यासाठी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चकलीसाठी इथं आपण 1 किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपण नेहमी खिचडीसाठी जो घेतो ना तोच साबुदाणा वापरायचा आहे, फक्त थोडासा चांगल्या क्वालिटीचा असावा म्हणजे साबुदाणा छान भिजतो। स्वच्छ धुवून यामध्ये 1 इंच एवढं वरती पाणी ठेवून आपण रात्रभरासाठी हा साबुदाणा छान असा भिजवून घेतलेला आहे। आता एक मोठा टोप घ्यायचा आणि त्यामध्ये हा साबुदाणा काढून घ्यायचा। आपण यामध्ये बटाटे सुद्धा घालणार आहोत, त्यामुळे घेताना थोडासा मोठा टोप घेतला की आपल्याला व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करता येतं। आता रात्रभर साबुदाणा भिजवल्यामुळे थोडासा तो घट्ट होतो किंवा एकमेकांना चिकटला जातो किंवा त्याचे गोळे तयार होतात, तर आता आपल्याला हा साबुदाणा असा व्यवस्थित असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे। आणि मग आपण आता यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। तर गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलंय, पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि पाणी आपण अंदाजेच ठेवलेलं आहे, लागेल तसं पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत। तर साबुदाण्यामध्ये हे उकळतं पाणी घालायचं आहे, साबुदाणा बुडेल एवढं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे, पण गरम असं उकळतं पाणी साबुदाण्यामध्ये घातलं की साबुदाणा आतपर्यंत छान असा शिजला जातो आणि चकल्या तळल्यानंतर साबुदाणा दाताला कडक लागत नाही, छान असा खुसखुशीत टम्म फुगतो। यावरती झाकण ठेवून आपण याला 7 ते 8 तासासाठी साईडला ठेवून देऊया। 1 किलो साबुदाणा आहे, त्यासाठी आपण 1 किलोच एवढे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत। बटाटे शिजवताना अगदी ओव्हरकुक शिजवायचे नाही, नाहीतर मग बटाट्यामध्ये खूप जास्त पाणी होतं। सर्व बटाट्यांची आपण इथे साल काढून घेऊया। तर चकलीसाठी इथे आपल्याला 1 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे हे अगदी योग्य प्रमाण आहे। सगळे बटाटे आपण इथे सोलून घेतलेत। आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे, त्यासाठी इथे मी एक बारीक अशी किसणी घेतलेली आहे। या किसणीने आपल्याला हे सगळे बटाटे किसून घ्यायचे। चकली पाडताना चकलीमध्ये जर बटाट्याचे मोठे तुकडे आले तर चकलीचे तुकडे पडतात आणि मग चकली व्यवस्थित अशी गोलाकार येत नाही, त्यासाठी बटाटे बारीक किसणीने किसून घ्यायचे, म्हणजे ह्यामध्ये अजिबात तुकडे राहत नाहीत। आणि आपण इथे सगळे बटाटे या पद्धतीने किसून घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या खूप जास्त तिखट मिरच्या मी वापरत आहे। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि यामध्ये पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। आता साबुदाणावरचं झाकण काढून पाहूया। साबुदाणा सुद्धा बघा आपला अगदी छान असा भिजलेला आहे, आतपर्यंत छान ट्रान्सपरंट झालेला आहे आणि मस्त असा टम्म फुगलेला आहे। तर असा साबुदाणा जर भिजवून घेतला ना की अगदी मस्त अशी आपली साबुदाणा बटाटा चकली तयार होते। आता तळापासून साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे। साबुदाण्यामध्ये आपण बारीक मिक्सरला वाटून घेतलेली जी मिरची आहे ती घालायची आहे। मिरचीमध्ये आपण पाणी घातलं होतं, त्यामुळे ती अगदी बारीक वाटली जाते। तरी सुद्धा एखादा जर मोठा तुकडा राहिला असेल तर तो आपण काढून घ्यायचा, नाहीतर चकली करताना आपली चकली तुटू शकते। आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेले जे बटाटे आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे। बटाटे आणि साबुदाणा आपल्याला इथं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, हे मिश्रण असं एकजीव झालं पाहिजे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। मी इथं 2 चमचे एवढं मीठ घालतेय। मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर मग चकली केल्यानंतर ती थोडीशी खारट होऊ शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरचीचं आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हे सगळं मिश्रण मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर मिरचीचा झटका लागत असेल तर तुम्ही हाताने करू नका, चमच्याने मिक्स करून घ्या। साबुदाण्यामध्ये आपण बटाटा व्यवस्थित मिक्स केलाय, त्यामुळे आता मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे, चमच्याला थोडंसं ते दाटसर लागत आहे। तर त्यासाठी आपण इथे अर्धा ग्लास एवढं कडकडीत गरम केलेलं पाणी घालणार आहोत आणि हे मिश्रण थोडंसं सैलसर असं करून घेणार आहोत। असं मिश्रण थोडंसं सैलसर करून घेतलं की आपल्याला चकल्या व्यवस्थित पाडता येतात आणि त्या छान गोलाकार तयार होतात। अजूनही मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी आणखीन अर्धा कप एवढं गरम पाणी घालणार आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर हे पहा, या पद्धतीनं अगदी घट्ट असं मिश्रण होतं। हे आता थोडंसं सैल असं मिश्रण तयार झालंय। चकलीसाठी आपल्याला हे अशाच पद्धतीचं मिश्रण हवं आहे। आता आपण चकल्या तयार करायला घेऊया। आपण चकलीसाठी इथे कुठलाही साचा घेणार नाहीये, तर इथं मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे। तुमच्याकडे जर अशी पायपिंग बॅग नसेल तर घरातच तुम्ही प्लॅस्टिकच्या जाड पॉलिथिन पासून अशी ही पायपिंग बॅग तयार करून घेऊ शकता। आपण मेहंदीसाठी ज्या पद्धतीने कोन तयार करतो त्या पद्धतीने हा कोन तुम्ही तयार करून त्यामध्ये हे मिश्रण घालून तुम्ही चकल्या पाडू शकता।
ही पायपिंग बॅग तुम्हाला कोणत्याही केकचं सामान मिळतं त्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळून जाईल आणि ही अगदी स्वस्त अशी मिळते। यामध्ये बसेल एवढं मिश्रण घालायचं आणि वरची साईड आहे ती व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची। ही जर व्यवस्थित बंद करून घेतली नाही तर मग चकल्या पाडताना वरच्या साईडने सुद्धा मिश्रण बाहेर येऊ शकतं। अशी फोल्ड करून याला वरच्या साईडने एखादा रबर किंवा क्लिप तुम्ही लावू शकता। आता इथे आपला कोन तयार करून झालाय। आता हा कोन आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यासाठी सुरुवातीला अगदी छोटा आपण इथे कट मारून घ्यायचा आहे, ज्यामधून आपलं मिश्रण व्यवस्थित असं बाहेर आलं पाहिजे। आता इथे दाबून पाहिल्यानंतर मिश्रण बाहेर येत नाहीये, साबुदाणा यामध्ये अटकतो आहे। म्हणजे साबुदाणा आपला इथे छान असा फुलला असल्यामुळे साबुदाणा बाहेर येत नाही, तर आपल्याला थोडासा आणखीन मोठा कट इथे मारावा लागणार आहे। तर याला मी एक आणखीन थोडासा मोठा कट मारून घेतेय। आता मिश्रण बघा आपलं अगदी व्यवस्थित असं बाहेर येतंय। आता आपण चकली पाडून घेऊया। तर सुरुवातीला या चकल्या मी घरामध्येच घालून घेणार आहे आणि त्यानंतर याला ऊन दाखवून घेणार आहे। तर साच्यामध्ये आपण पीठ भरल्यानंतर ज्या पद्धतीने चकल्या पाडतो त्या पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। साच्याला खूप जास्त प्रेस करावं लागतं, हात भरले जातात, पण इथं हात न भरता अगदी छान ह्या चकल्या पाडता येतात। फक्त पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट मळायचं नाहीये, थोडंसं पातळच आपल्याला इथे पीठ ठेवायचं आहे। अगदी जास्त जर घट्ट पीठ मळलं तर पायपिंग बॅगला खूप जास्त प्रेस करून चकल्या पाडाव्या लागतात। त्यामुळे अगदी हलक्या हाताने तुम्ही चकल्या पाडू शकाल असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचंय। आणि चकल्या बघू शकता अगदी छान अशा गोलाकार तयार होतात आणि खूप जास्त मेहनत न घेता एकट्याने सुद्धा तुम्हाला भरपूर चकल्या पाडता येतात। तर अशी ही चकलीची युनिक पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माझी जर चकली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन नक्की दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहायला भेटतील। आता ही चकली मी रात्रभरासाठी सुकवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण याला पलटी करून घ्यायचं आहे। चकल्या ओल्या असताना अजिबात उलटायच्या नाहीत, नाहीतर मग त्या चकल्या तुटू शकतात। चकली छान सुकली की मग ती अगदी अलगद अशी उलटली जाते। तर चकली बघू शकता अगदी छान अशी तयार झालेली आहे। सगळ्या चकल्यांना छान असा गोलाकार आकार आलेला आहे। आता या चकल्या मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान सुकवून घेतलेल्या आहेत। आता आपण ही चकली तळून सुद्धा पाहणार आहोत। चकलीसाठी तेल छान तापवून घ्यायचं आहे, अगदी कडकडीत धूर येईपर्यंत तापवायचं नाहीये। फक्त तेल छान गरम झालं की ह्या चकल्या घालून घ्यायच्या आणि मग चकली बघा अगदी मस्त अशी फुलते आणि छान अशी खुसखुशीत चकली आपली इथे बनवून तयार होते। एका वेळेस तुम्ही अगदी 3-4 जरी चकल्या टाकल्या ना तरीही चकल्या अगदी मस्त अशा तळल्या जातात। साबुदाणा आपण छान गरम पाणी घालून भिजवून घेतला होता, त्यामुळे चकल्या तळल्यानंतर साबुदाणा सुद्धा आतला छान खुसखुशीत आणि टम्म फुगतो। चकलीसाठी साबुदाणा बटाट्याचं योग्य प्रमाण वापरलं तर चकली दुप्पट तिप्पट फुलते आणि मस्त अशी कुरकुरीत चकली तयार होते। अशी चकली नक्की करून पहा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।